आज नुकतेच कंधार पोलीस स्टेशन, कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये नांदेड परिक्षेत्र विभागाचे IG साहेब शहाजी उमाप सर आणि गुरव सरांनी सिटी डिवाइस ॲडिशनल SP यांनी व्हिजिट केलेली आहे. आपल्यासोबत कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम आहेत. त्यांना विचारूया यास त्यांच्या भेटीमागं काय कारण होतं, वरिष्ठांनी आज आपल्या कार्यालयाला कशासाठी. मॅम, वरिष्ठ अधिकारी आपल्याकडे IG साहेब आणि गुरव सर आता येऊन गेले आहेत. काय त्यांच्या भेटीचं प्रयोजन होतं, नियोजन होतं? दरवर्षी वार्षिक तपासणीचा एक प्रोग्राम असतो, त्या अंतर्गत माननीय IG सर, पोलीस अधीक्षक सर, ॲडिशनल SP सर हे प्रत्येक उपविभागातल्या काही पोलीस स्टेशनला आणि उपविभागाला भेट देतात. त्या अंतर्गतच पोलीस स्टेशन माळाकोळी आणि उपविभाग कंधार या 2 कार्यालयाचे वार्षिक तपासणी होती. त्याकरिता सर आले. या तपासणीमध्ये तुमच्या अंतर्गत कार्यालयीन कामकाजाबद्दल, गुन्ह्याबद्दल, गुन्हे घडत असलेल्या परिस्थितीबद्दल, गुन्ह्याच्या प्रमाणाबद्दल काही चर्चा झाली का? आणि तसं त्या झाली असेल तर त्यामध्ये काय प्रमाणात आपण सादर केले त्यांना? नाही, हे वार्षिक आमचा कामकाजाचा भाग असतो, त्याच्याबरोबर टिप्पणी करणे योग्य होणार नाही. तो कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे ती वार्षिक तपासणी. आपला कार्यालयीन तो जरी भाग असला तरी आज आपण या भरोसा सेलमध्ये आपण उभं टाकलेला आहोत. मॅडम, हा भरोसा सेलबद्दल आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेला आणि पोलिसांना काय आव्हान करत आहात, काय माहिती देणार आहात? कंधार आणि लोहा ह्या जे 2 तालुके आहेत आपल्याकडे, इथं डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रमाण खूप जास्त आहे. हे लक्षात घेऊन आम्ही आज आपल्या कंधार आणि लोहा उपविभागासाठी अंतर्गत जी 4 पोलीस स्टेशन आहेत त्याच्यामध्ये जे डोमेस्टिक व्हायलन्सचे विषय येतात, तिथं नवरा बायकोचं काही छोट्या कारणावरनं पटत नाही आणि ते उद्या जाऊन ते डिवोर्सपर्यंत, घटस्फोटापर्यंत जातं, गुन्हे नोंद होण्यापर्यंत जातं. तर त्या उद्देशाने मान्य DG ऑफिसनीच यापूर्वी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत एक परिपत्रक काढून भरोसा सेल स्थापन करण्यावर सूचना होत्या, ज्या नांदेडला पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित आहेत. पण बऱ्याचदा इथलंही प्रकरणं तिथपर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागतो, विलंब होतो. तर त्या उद्देशाने कंधार उपविभागांतर्गत आपण कंधार उपविभागात माझ्या ऑफिसमध्ये असं एक भरोसा सेल चालू करत आहोत, ज्याच्यामध्ये माझे 4 इन्चार्ज ऑफिसर, माझी टीम, माझे रीडर, माझी टीम, त्याचबरोबर डॉक्टर, जे विधी सेवा प्राधिकरणाचे वकील आहेत, त्याचबरोबर प्रोटेक्शन ऑफिसर्स असतात DV ॲक्टमधले, नंतर बालकांचे काही इश्यू असतील तर त्या दृष्टीने प्रोटेक्शन ऑफिसर्स असतात. या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही तो वाद, जे छोटा गैरसमज असतो, जे मोठ्या गुन्ह्यापर्यंत, मोठ्या क्राईम रजिस्ट्रेशनपर्यंत, काही कारवाईपर्यंत जातं, ते रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे नवीन भरोसा सेल कार्यान्वित करत आहोत. हे नवीन भरोसा सेल आपण कार्यान्वित करत आहात. यामध्ये पती पत्नीचे छोटे मोठे भांडण तंटे असतील ते मिटवण्याचा आपण एक चांगला सामाजिक उपक्रम आहे आणि पोलिसांचा अधिकारातल्या बाजूचा थोडासा विचार करून शिने आपण हे मिटवण्याचा प्रयत्न करत. खूप चांगलं काम आहे मॅडम. पण आपण एक महिला पोलीस अधिकारी आहात आणि आपल्याकडे ह्या तुमच्या टीममध्ये सर्वच इन्चार्ज ऑफिसर आपल्यासोबत आहेत. तर ह्या एकंदरीत या गुन्ह्याच्या प्रमाणामध्ये आपण कसं बघता आणि महिला अधिकारी म्हणून एकंदरीत ह्या प्रश्नाला आपण कसं पुढं नेण्याचा प्रश्न किंवा हे होणाऱ्या घटना थांबवण्याचा कसा प्रयत्न, आपली काय आयडिओलॉजी काय आहे? नाही, बऱ्याचदा मी होम DSP म्हणून नांदेडलाही काम कार्यान्वित करते. आमचा अनुभव असा आहे की बऱ्याचदा 2 बाजू जेव्हा आपण समोर आणतो, त्यांचे जे छोटे गैरसमज असतात, बऱ्याचदा फॅमिली मेंबर्स असतात, त्यांचे गैरसमज असतात, म्हणजे नवरा असेल त्याची फॅमिली आणि बायको असेल तिची माहेरची फॅमिली, यांच्यामुळे काही गैरसमज झालेले असतात. जेव्हा आपण समोरासमोर आणतो, बसवतो, या उद्देशानेच हे केले की इथे ते मोकळ्या वातावरणात बसतील, त्यांचे जे गैरसमजाचे किंवा जे काही डिस्प्यूटचे विषय आहेत ते मोकळेपणाने बोलतील. आणि त्याच्यामध्ये आमच्या वर्दीचा एक इन्फ्लुअन्स असतो की पोलीस अधिकारी सांगतात, त्यांना आम्ही कायद्याचीही बाजू सांगू, काही इमोशनल गोष्टीही सांगू, हे सगळं एकत्र. त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, यासाठी आम्ही डॉक्टरांनाही ठेवलं आहे या कमिटीमध्ये, कायद्याची बाजू सांगण्यासाठी वकीलही ठेवलेत, आम्ही आहोत. आणि त्यांचं काउन्सिलिंग करून तो वाद तिथल्या तिथं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं की हा वाद तुमच्या 2 लोकांचा नसतो, एका कुटुंबाचा असतो. त्याचा इन्फ्लुअन्स, त्याचा परिणाम, वाईट परिणाम तुमच्या पुढच्या पिढीकडे होत असतो. म्हणजे एखादं कुटुंब उद्ध्वस्त होतं, फक्त नवरा बायको पुरतं नसतं, आईची फॅमिली, वडिलांची फॅमिली, दोन्ही फॅमिलीज म्हणजे, आणि त्याचबरोबर ती मुलं, ती उद्या रस्त्यावर येणार असतात. त्या दृष्टीनं हा उपक्रम केला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे सुद्धा काही विषय असतील तर त्यामध्येही आम्ही काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करत आहोत. नांदेड कंधारच्या भागामध्ये बेरोजगारीचा फार प्रश्न आहे. मुलांना करिअर गायडन्सच्या दृष्टीनेही आम्हाला जर काही मदत करता आली, 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, आमचे सगळे ऑफिसर MPSC देऊन आलेले आहेत, त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे, त्या स्पर्धेतनं ते गेलेले आहेत. त्यामुळे त्या अनुभवाच्या धर्तीवरती आपण त्यांना योग्य दिशा, करिअरला योग्य दिशा देण्यास दृष्टीनं आम्ही काही प्रयत्न करू शकू तर नक्कीच, म्हणजे आम्ही आवाहन करतो की कंधारमध्ये, लोह्यामध्ये असे जर मुलं असतील तर त्यांनीही आमच्याकडे यावं. कंधार लोहा कार्यक्षेत्र कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचं आहे. जवळपास 4 ते 5 पोलीस स्टेशन आपल्या अंतर्गत आहेत. मॅडम, काही गुन्ह्याचं प्रमाण, आपण जशी जॉईनिंग झाली तसं गुन्ह्याचं प्रमाण कसं आहे, काय गुन्ह्याच्या प्रमाणामध्ये काय घट झालेली आहे, आपण आलं तसं काय प्रोग्रेस आहे? नक्कीच घट झालेली आहे. नाईट पेट्रोलिंग ॲक्टिव्ह आहे, अवैध धंद्यांवरती कारवाई आपण जास्तीत जास्त करतो. 4ही पोलीस स्टेशनच्या टीम ॲक्टिव्ह आहेत आणि त्यामुळे जो क्राईमचा रेशो आहे
तो नक्कीच कमी झालेला आहे. त्याचबरोबर सण उत्सव पाहिले असतील आपण, रिसेंटली इलेक्शन झाले, विधानसभा झाली, लोकसभा झाली, नंतर नगरपंचायत आपल्याकडे 2 झाल्या, त्या पूर्ण शांततेत झाल्या. जे मोठे गणेशोत्सव होते 2 वर्षाचे, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न न होता लोहा कंधारमध्ये आपण शांततेत पार पाडलेले आहेत. कंधार असेल, लोहा शहर असेल, या दोन्ही शहरामध्ये आता एज्युकेशन हब झाल्यासारखे क्लासेसचे प्रमाण वाढलेले आहेत मॅडम. आणि कुठल्याही शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचं कारण ही इज्जत असते. त्याच्यामध्ये मुलगी असेल, मुलगा असेल, पण ज्या रस्त्याच्या बाजूने, ज्या क्लासेसच्या बाजूने जे टोळकं थांबल्या जाते, ज्या पानटपऱ्या आहेत, ज्याच्या पाठीवर दप्तर नाही, असे काही लोक रस्त्यावर थांबतात आणि बाचाबाचीचे प्रकार होतात, हे शहरामध्ये एक शांतता बिघडण्याचं एक मी त्याला घटक समजेल किंवा ती घटना होऊ शकते. तर अशा या घटना रोखण्यासाठी आपण आपल्या इन्चार्जला, आपल्या अंडरटेक असणाऱ्या पूर्ण ऑफिसरला काय सूचना करणार आहात? मी त्यांना सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि ते ॲक्टिव्हली करतात. आपण 2 ग्रुप केलेले आहे, आपलं कंधार सुरक्षित कंधार आणि तसंच लोह्याचाही आमचा ग्रुप आहे, आपलं लोहा सुरक्षित लोहा. त्याच्यामध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंगचे ते अपडेट देत असतात, ज्याच्याला मी सुपरवाईज करते की ते कुठे कुठे पेट्रोलिंग करतात. आणि कंधारच्या बाबतीत तर आम्ही सिव्हिल कोचिंग क्लासेसच्या लोकांसोबत एक बैठकी घेतली. त्या क्लासेसचे जे अधिकारी आहेत, म्हणजे क्लासेस कंडक्ट करणारे, तेही त्या ग्रुपवरती आहेत. आणि मला वाटतं आता जे मेन क्लासेस आहेत तिथे डेली आमची टीम तिथे जाते आणि ॲक्शन होते आणि खूप जास्त प्रमाण हे कमी झालेलं आहे. मॅम, असा एक प्रकार आहे की काही क्लासेसला लागून आपलं कंधारचं बसस्टँड आहे. कधी विद्यार्थ्यांना वेळेवर गाड्या जातात किंवा टायमिंगमध्ये त्यांचा जो वेळ मिळतो, तिथं एक घोळका टोळकं मुलांचं थांबलेलं जाते. तर ते कंट्रोल होण्यासाठी बऱ्याच नागरिकांचे किंवा लोकांचे फोन आपल्या ऑफिसरांना जातात. त्यावेळेस ऑफिसर येतात, मदत करतात. पण कायमस्वरूपी तशा ठिकाणीच्या उपयोजना करण्यासाठी का आपल्याला अधिकारी नियुक्त करणं आपल्या काही प्लॅनिंगमध्ये आहे का, आणि असं काही करता येईल का, आणि शहरातल्या वाहतुकीच्या प्रश्नाबद्दल आपल्याला काय निर्णय करता येतील? याच्यासाठी आम्ही आता नुकताच महिला अधिकारीच दिलीत. कंधार शहरासाठी PSI पिंपरखेडे, ज्या भरोसा सेलमध्ये पण आहेत, ॲक्टिव्ह ऑफिसर आहेत, त्यांना ह्या क्लासेसचा एरिया, याच्यासाठी पेट्रोलिंगसाठी क्लासेस असो, जसं तुम्ही सुचवलं बस स्टँड, यासाठी बीट इन्चार्ज म्हणून शहरासाठी महिला अधिकारीच दिलेत. म्हणजे तो विषय जास्त गांभीर्याने आणि जास्त सेन्सिटिव्हली किंवा मुलीसुद्धा सहज अप्रोच होऊ शकतील, या उद्देशाने महिला अधिकारी आम्ही दिलेले आहेत. एकच मिनिट मॅडम एकच सर एकच मिनिट. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम. डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम यांनी टोकदार नसले जरी प्रश्न, पण उत्तर मात्र टोकदार देऊन या कंधार शहरामधल्या दहशतवादाला कोणीच खतपाणी घालणार नाही, असा एक त्यांनी आशावाद व्यक्त करून आपल्या इन्चार्जला सगळं पूर्ण सूचना देऊन कंधार शहर असेल, लोहा शहर असेल, त्यांच्या कार्यक्षेत्रातले सगळे पोलीस स्टेशन असतील, या सर्वच ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम पोलीस करेल. आणि ह्या ठिकाणी पूर्ण जे काही यंत्रणा राबवायच्या असतील त्या प्लॅनिंगनं राबवल्या जातील आणि त्या सर्व सूचना आम्ही इन्चार्जला दिल्या आहेत, असा आशावाद आताच डॉक्टर अश्विनी जगताप यांनी स्टार भारत न्यूजशी बोलताना व्यक्त केला. स्टार भारत न्यूजसाठी राजरत्न गायकवाड, नांदेड.